बारावा वासियांची आर्त मागणी अवैध दारू विक्रेत्याला तडीपार करा। वरोरा शहरांसह ग्रामीण भागात होते अवैध दारूची खुलेआम विक्री। संक्षिप्त वृत्त असं की तालुक्यातील बारवा या गावात गेल्या अनेक महिन्यांपासून मद्याची अवैध विक्री होत आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा गावात अवैधरित्या सुरू असलेली दारू विक्री बंद व्हावी याकरिता पोलीस प्रशासनाला निवेदन दिले। मात्र औपचारिकता वजा कथित दारू विक्रेत्यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाहीये। या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी नुकतेच पोलीस स्टेशन वरोरा गाठीत प्रशासनाला निवेदन देत आपली कैफियत मांडत अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करून गावातील दारू तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी पीडित ग्रामस्थांशी संवाद साधला असता गावातील तरुणांनी व्यसनाधीनतेच्या मार्गावर असून गेल्या अनेक महिन्यांपासून गावात दारूची अवैध विक्री होते असे म्हणत पोलीस प्रशासन राज्य उत्पादन शुल्क विभागाला अनेकदा निवेदने दिली आहे। मात्र या प्रशासनाने सदर दारू विक्रेत्यावर थातूरमातूर कारवाई करीत आमची पोळवण केली असा आरोप करीत असा दारू विक्रेता आम्हाला शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं म्हणत या दारू विक्रेत्याला गावातून तात्काळ हद्दपार करा अन्यथा पोलीस स्टेशन परिसरातच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी अधिक माहिती जाणून घेतली असता ग्रामीण भागासह वरोरा शहर परिसरातील शैक्षणिक हब समजल्या जाणाऱ्या आनंदवन चौक, बोर्डा चौक, कॉलरी वॉर्ड परिसर, मच्छी मार्केट या परिसरात दारूची अवैध खुलेआम विक्री होत असून शहरातील अधिकृत मद्य विक्रेत्यांकडूनच अवैध मद्य विक्रेत्यांना मद्याची विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे। नेमकं तुम्ही आता नुकतंच या ठिकाणी निवेदन सादर केलं आहे, हे निवेदन कशा संदर्भात होतं? हे अवैध दारू विक्रेता करता। अच्छा, काय सांगायला निमित्त? काही महिन्यापासून आमच्या बारवा गावामध्ये अवैधरित्या दारू विक्री चालू आहे। आम्ही वरोरा पोलीस स्टेशन इथं निवेदन देऊन 3-4 महिने झालेले आहे। राज्य उत्पादन शुल्क वरोरा इथं सुद्धा दिलेलं आहे। अजून आम्ही BDO ऑफिसला सुद्धा दिलेलं आहे, तरी काही कार्यवाही झाली पण तो वारंवार सुटत आहे। तरी आमच्या गावातून काही नागरिक ह्या दारूबंदीसाठी व्यवहार आपलं काय होतं परिणाम यामुळे गावात? आपल्या गावाला त्रास होत आहे। गावात दारूचे व्यसन, तरुणाईमध्ये व्यसन वाढलेले आहे। जीवहानी होत आहे, महिलांना त्रास होत आहे, मुलांना त्रास होत आहे। नेमकी काय मागणी आहे तुझ्या संदर्भात तुमची? आम्हाला तात्काळ दारूबंदी झाली पाहिजे ना, त्याला गावातून तडीपार केलं पाहिजे। काय बोला म्हणजे गावामध्ये 2-3 महिन्यापासून अवैध दारू विक्री करत आहे आणि अवैध दारू विक्री म्हणजे गावातील सर्व वातावरण लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत दारू करताना सर्वांचे व्यसनाधीन गाव झालेलं आहे। त्यामुळे आम्ही वरोरा पोलीस स्टेशन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोरा येथे आम्ही वारंवार निवेदन दिलेलं आहे, पण कोणतीही कडक अशी कारवाई किंवा कोणती अशी भूमिका पोलीस स्टेशन BDO साहेबांना सुद्धा तुम्ही यावेळेस निवेदन दिलं? हां, BDO साहेबांना आम्ही, कारण की त्यांचं जे ठिकाण आहे ते अवैधरित्या त्यांनी अतिक्रमण करून घर बांधलेलं आहे आणि तिथे अवैधरित्या दारू विक्री करतात। या करताना गावातील दारू विक्रीसाठी तो प्रोत्साहन करते आणि बाकीचे तो स्वतः विकते आणि पुन्हा बाकीच्यांना दारू विक्रीसाठी प्रोत्साहन करत आहे। त्यामुळे गावातील सर्व वातावरण दूषित झालेलं आहे। याकरता आम्ही वारंवार पोलीस स्टेशन वरोरा आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोरा यांना वारंवार कंप्लेंट केली, पण त्यांनी आतापर्यंत कोणती अशी ठोस कारवाई केली नाही। त्यामुळे आम्हाला आज इथे पोलीस स्टेशन वरोरा, पंचायत समिती वरोरा इथे यावे लागले। या उपरांत सुद्धा जर तुमच्या गावातली दारू बंद झाली नाही तर पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल आमचं असं असेल की वरोरा पोलीस स्टेशन इथे यायचं आणि ठिय्या आंदोलन करायचं। बस, जोपर्यंत बारवतून तो व्यक्ती तडीपार होत नाही तोपर्यंत आम्ही वरोरा पोलीस स्टेशन सोडणार नाही। काय सांगाल? नुकतंच आपण इथे निवेदन दिलं, कशा संदर्भात निवेदन? सर, आम्ही दारूबद्दल निवेदन दिलं आहे। 2-3 महिन्यापासून तो माणूस आमच्या गावातला रहिवासी नसून तो आमच्या गावात येऊन पहिले म्हणत होता का आम्हाला राहासाठी जागा द्यावा म्हणून, मग गावांनी राहू दिलं त्याला त्यांच्या नातेवाईकाकडे आणि मग त्यांनी दारू सुरू केली आणि दारू विकून तो असा करते का गावावर प्रोत्साहन हे टाकून देते का मी जाईन तिथून मर्डर करूनच जाईन बा। लहान मुलांना बाहेर निघण्याची हे झाली, त्रास होत आहे आणि महिलांना माणसं दारू पिऊन येते। सुद्धा तुम्ही यापूर्वी निवेदन दिलं तर त्यांच्यावर काय म्हणजे प्रतिक्रिया मिळाली? काहीच नाही येते, तिथपर्यंत नेते, गावाच्या बाहेर नेते आणि सोडून देते। काहीच हे करत नाही, त्यांच्यावर कारवाई नाही करत, काही नाही करत। काय सांगाल? निवेदन दिलं आपण नुकतंच? माझं पूर्ण नाव वैशाली सुधाकर खडसे आहे। मी बारवा गावात राहते आणि आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार निवेदन देत आहे, तरी पोलीस लोक काही कारवाई केली। कशा संदर्भात होतं हे? दारूबद्दल। अच्छा, दारूसाठी आम्ही 10 वेळा म्हणजे कंप्लेंट देत आहे सर। BDOकडे दिली आहे, ADO साहेबाकडे दिली आहे। परिणाम काहीच नाही झाला अजूनपर्यंत। अच्छा, मग आता काय नेमकं? आता आम्हाला नाही का निर्णय म्हणजे ठाम निर्णय पाहिजे की आमच्या गावातली दारू बंदी झाली पाहिजे आणि तिथला जो दारू विक्रेता आहे त्याला गावाच्या बाहेर हटवलं पाहिजे आणि तो काही आमच्या गावात आहे नाही। त्याच्यानंतर जर आम्ही दारू जर सुरू राहिलीच तर आम्ही पोलीस स्टेशनला मध्ये येऊन ठिय्या आंदोलन करू।
नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा जिल्हा, चंद्रपूर.